या टिप्स वापरल्याने तुमचा किचनमधला वेळ वाचेल. 1. इडलीचा घोळ करताना त्यात काही अर्धकच्चे तांदूळ मिसळावे. याने इडली चांगली नरम होते. 2. उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याची सालपट लवकर निघतात. 3. पोळ्यांच्या डब्यात अद्रकाचे 1-2 काप ठेवल्यास पोळ्या नरम राहतात. 4. वडे बनवण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे 1-2 थेंब एका कपभर पाण्यात टाकावे. जर ते थेंब तरंगतील तर बेसनाचे मिश्रण योग्य झाले हे समजते. 5. कुरकुरे भजी बनवण्यासाठी बेसनात थोडे मक्याचे पीठ टाकावे. 6. अंडे उकडल्यास ज्या पाण्यात त्यास उकडायला टाकले आहे त्यात अर्धा चमचा व्हिनेगर मिसळावे. अंड्याचे द्रव्य बाहेर येणार नाहीत. 7. कारल्यामधील कडूपणा कमी करण्यासाठी त्यात मीठ घाला व अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. 8. हिरव्या भाज्या कापल्यावर त्यांना प्लास्टिक डब्यात ठेवू नये. कांदा 2 भागात कापून त्यास थंड पाण्यात 5 ते 10 मिनिटे ठेवल्यास कापताना डोळ्यातून अश्रू येत नाहीत. 9. बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नयेत, त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. 10. बटाट्याचे चिप्स बनविताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावेत, त्याने ते फार क्रिस्पी बनतात. 11. भेंडीची भाजी बनवताना त्यात 1 ते 2 लिंबूच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होणार नाही. 12. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषले जाईल. 13. पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात. 14. हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो, त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही. तर ह्या होत्या काही किचनसाठी टिप्स. अशाच नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी कनेक्ट रहा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.